नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की आम्ही जयपूरला येऊन पोहोचलो होतो. जयपूरला आल्यानंतर ना इथे जे हॉटेल आहे तिथे लाईव्ह म्युझिक चालू होतं. ते इतकं सुंदर वाटत होतं रिअलमध्ये ऐकण्यात. सगळ्यांनीच ते एन्जॉय केलं. त्यानंतर सगळे आपापल्या रूममध्ये गेले, फ्रेश झाले. त्यानंतर आम्ही डिनर केला. डिनर केल्यानंतरच पुन्हा सगळे आपापल्या रूममध्ये आरामासाठी निघून गेले. कारण दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला आम्हाला लवकर उठून सिटी एक्सप्लोअर करायला जायचं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी आवरून निघालो सिटी एक्सप्लोअर करण्यासाठी. तर पहिल्यांदा आम्ही हे गाईड हायर केले होते, कारण की आम्हाला पूर्ण सिटीज इन डिटेल व्यवस्थित एक्सप्लोअर करायची होती. तर यांनी आम्हाला पूर्ण सिटीची इन्फॉर्मेशन खूप छान प्रकारे इन डिटेल दिली. एक वास्तू दुसऱ्या वास्तूशी कशी इंटरकनेक्टेड आहे, का बांधली गेली, त्याचा हेतू काय होता, तर ही सगळीच इन्फॉर्मेशन त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला समजून सांगितली. दिवसभरात तुम्ही पहिल्यांदा कुठे विजिट करू शकता, त्यानंतर कुठे विजिट करू शकता, ही सगळीच इन्फॉर्मेशन ह्यांनी आम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगितली होती. त्याप्रमाणे आम्ही दिवसभर ती एक्सप्लोअर पण करणार होतो. तर पहिल्यांदा तर आम्हाला ब्रेकफास्ट करायचा होता. तर आम्ही जेव्हा त्यांनी आम्हाला हे एक्सप्लेनेशन पूर्ण दिलं, त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की इथे कोणतं असं ऑथेंटिक आहे का खाण्यासारखं ब्रेकफास्टसाठी. तर त्यांनी या प्लेसच्या बाजूलाच एक हॉटेल होतं, जे की खूप जुनंही होतं आणि तिथे राजस्थानी जे ऑथेंटिक आपल्याला मिळतात कचोरी, समोसा वगैरे ते खूप चांगल्या क्वालिटीचे आणि खूप टेस्टी मिळतात असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. म्हणून आम्ही तिथे एक्सप्लोअर करण्यासाठी गेलो. तिथे गेल्यानंतरनं आम्ही नाश्ता केला बऱ्यापैकी चांगला आणि त्यानंतरनं नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी निघालो. तर फर्स्ट डेस्टिनेशन आम्हाला यांनी सांगितल्याप्रमाणे होतं हवा महल. तर हवा महलला आम्ही निघालो. हवा महलला जाताना तुम्हाला असे गेट्स आहेत, जे की तुम्हाला ते क्रॉस करून पुढे जावं लागतं आणि मग हवा महल येतं. तर हे जेव्हा क्रॉस केलं फर्स्ट टाईम, तर इतकं सुंदर होतं. ह्या पूर्ण भिंतींवर किंवा इथे जे पण बिल्डिंग्स आहेत त्या सगळ्यांवरती पिंक कलर, पिंकिश कलर असे दिलेले आहे. कारण त्यामुळेच त्यांना या सिटीला पिंक सिटी बोललं जातं. तर खूप छान प्रकारे आणि दोन्हीकडे जर तुम्ही बघाल तर इथे मार्केट्स आहेत. हे सगळे मार्केट आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे यांचे जे ऑथेंटिक साडी, त्यानंतरनं पर्स, ज्या पण काही राजस्थानी गोष्टी आहेत त्या सगळ्या, ज्युतीज वगैरे त्या सगळ्या इथे मिळतात. त्या हवा महल एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही नेक्स्ट यांनी आम्हाला ह्या शॉपच्या इथे नेलं होतं, जिथे की आम्हाला त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. खूप इम्पॉर्टंट आणि खूप छान इन्फॉर्मेशन होती, की जे हे प्रिंट असतं राजस्थानी कपड्यांवरती, तर ते कसं करतात आणि तो कलर ॲक्च्युली आर्टिफिशियल कलर नसतो, तर ते वनस्पतींपासून किंवा भाजीपासून तो कलर बनवतात आणि प्रिंट करतात. तर हे सगळं एक्सप्लोअर करून झाल्यानंतरनं आम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशन त्यांनी सांगितलं होतं सिटी पॅलेस. तर आम्ही गेलो नंतर सिटी पॅलेसला. सिटी पॅलेस एक्सप्लोअर करताना पण जेव्हा तुम्ही पोहोचता तर तुम्हाला असे दरवाजे आहेत मोठमोठे. ते क्रॉस करून तुम्हाला पुढे जावं लागतं एंडिंगला. खूप मोठा एरिया आहे ह्याचासुद्धा. तर लास्ट गेटला जेव्हा तुम्ही पोहोचता त्याच्या अलीकडेच पार्किंग आहे दोन्ही साईडला. खूप मोठं पार्किंग आहे. त्या पार्किंगला तुम्हाला गाडी आधी पार्क करावी लागते आणि त्यानंतरनं तिकीट काउंटर आहे एंट्रीला असतं. त्या एंट्रीचं तिकीट काउंटर तुम्हाला तिकीट काढावं लागतं. पर पर्सन अडल्ट लोकांसाठी ₹450 आहेत आणि जर स्मॉल चाइल्ड वगैरे असतील, मुलं असतील तर त्यांना ₹350मध्ये तिकीट मिळून जाते. बट जर तुम्हाला व्हिडिओज करायचे असतील किंवा तुम्हाला फोटोग्राफी करायची आहे, शूटिंग करायचं आहे, तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात कॅमेऱ्याचे. ते एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही आंबेर फोर्टकडे निघालो, जो की सिटीपासून थोडासा लांब आहे आणि इकडे जायला थोडासा घाट सेक्शन आहे बऱ्यापैकी. तर तो घाट सेक्शन आम्ही कव्हर केला. त्यानंतर पोहोचलो. जेव्हा आम्ही तिथे खाली पोहोचलो, तर ते इतकं सुंदर त्याचा व्ह्यू होता. खालूनच इतकं छान वाटत होतं ते बघण्यासाठी. पण तुम्ही जो हा रोड आहे, बऱ्यापैकी मोठा रोड आहे, पण तुम्ही ह्या रोडच्या मध्ये आधी जर अशी गाडी थांबवू शकत नाही किंवा जास्त वेळ थांबवू शकत नाही, उतरून खाली येऊ शकत नाही. कारण जर तुम्ही तिथे थांबवली गाडी, तर फाईन भरावा लागतो तुम्हाला. कारण तिथे जे पोलीस आहेत ते तुम्हाला अलाउच करत नाही तिथे गाडी थांबवायला. त्यानंतर खालीच पार्किंग आहे, खूप मोठी पार्किंग आहे. तर तिथे तुम्हाला गाडी पार्क करून जर वरती तुम्हाला जमत नसेल चालण्यासाठी किंवा वरती जायचं असेल तर काही फॅसिलिटी आहेत का, तर तिथे त्यांच्या गाड्या आहेत, जीप आहे. तुम्हाला तुमची गाडी खाली पार्क करावी लागते. मग त्या जीपने तुम्ही वरती जाऊन एक्सप्लोअर करू शकता. त्यानंतर आम्ही आलो सिटीमध्ये पुन्हा. सिटीमध्ये आल्यानंतर इथे त्यांचा मोर्चा काय फंक्शन काहीतरी होतं. तर ते
ते झाल्यानं थोडे रोड ब्लॉक होते, पण मग आम्ही एका साईडला गाडी पार्क केली आणि थोडं मार्केट एक्सप्लोअर केलं. आणि ही जी रिक्षा होती ती ई रिक्षा बोलतात, जी ते लोकलला चालते. आम्ही त्याचाही एक्सपिरियन्स घेतला आणि जो की खूप छान होता एक्सपिरियन्स हा पण. मस्त वाटलं. दुसऱ्या दिवशी आम्ही मॉर्निंगला निघालो खाटूश्यामला पोहोचलो. 101 किलोमीटर आहे जयपूरपासून. तिथे गेल्यानंतर तो जो एक्सपिरियन्स होता खूप छान होता. म्हणजे छान वाटलं खाटूश्यामला जाऊन. तिथे गेल्यानंतर लाईन खूप मोठी होती आणि आमचा हा प्रॉब्लेम झाला होता की आम्ही जेव्हा पोहोचलो तर जे गेट होतं मंदिराचं ते बंद झालं होतं. जो मधला पिरियड असतो 1-1.5-2 तासाचा, तर ते बंद असतं आणि त्या दरम्यानच आम्ही पोहोचलो. पण गर्दी खूप होती, लोकं खूप होती. त्यानंतर जेव्हा ते गेट उघडलं, त्यानंतर आम्हाला 5 मिनिटातच दर्शन झालं आणि जेव्हा दर्शन झालं तर इतकं मन प्रसन्न झालं होतं. खूप छान वाटलं दर्शन झालं तेव्हा. आम्ही निघालो आणि मग सवाई माधवपूरला जाऊन आम्ही स्टे केला. दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला पुन्हा निघालो. आज आम्ही जाणार होतो उज्जैनला. कारण आज आम्हाला पोचायचं होतं उज्जैनला. उज्जैनला पोहोचलो. उज्जैनला पोहोचल्यानंतर तेव्हाही आम्हाला रात्रच झाली होती बऱ्यापैकी पोहोचण्यात. तर मंदिरामध्ये गेलो, दर्शन घेतलं. आजूबाजूचा जो परिसर होता तो आम्ही एक्सप्लोअर केला. खूप छान. इथे बाकीच्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओज काढू शकता, फोटोज काढू शकता, पण आतमध्ये जे आहे मेन गाभाऱ्यात, तर तिथे तुम्हाला करून देत नाहीत किंवा ओरडतात. तरी पण थोडीशी क्लिप मी घेतली आहे. त्यानंतर बाहेरचा जो एरिया आहे तो आम्ही एक्सप्लोअर केला. थोडेसे फोटो वगैरे काढले आणि मग पुन्हा आम्ही आमच्या रूमवर जाण्यासाठी निघालो. आधी डिनर केला आणि मग आम्ही आमच्या रूमवरती गेलो. तर जातानाच आम्हाला इथे एक मुलगी भेटली होती. तिनं ते लावण्यासाठी रिक्वेस्ट केली होती आणि आम्ही लावून घेतलं, कारण खूप छान वाटतं जेव्हा आपण असं काही, आणि ते पण महाकालचं, तर छान वाटलं. त्या दिवशी आम्ही तिथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी आम्ही मॉर्निंगला काळभैरवला निघालो. काळभैरवला पोहोचलो. तिथेही अशीच गर्दी होती, खूप मोठी गर्दी होती, पण मूवेबल होती, म्हणजे चालत होते, असे थांबून नव्हती गर्दी. तर इथे आम्ही मुखदर्शन घेतलं. आम्ही काही आतमध्ये गेलो नाही, कारण गर्दी खूप होती आणि आम्हाला लवकर निघायचं होतं. पुढे आम्ही पोचलो हे ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरला पोचल्यानंतरही तोही एक्सपिरियन्स खूप छान होता, कारण इतकं सुंदर वाटत होतं जेव्हा आम्ही पोचलो तिथे. तर इतकं छान दिसत होतं. आम्ही बाकीचे जे त्याचे व्हिडिओज वगैरे घेतले थोडेसे आजूबाजूचे तिथे पोचल्यानंतर. बाहेरचा तिथे जो घाट आहे तो अलीकडच्या घाटावरच आम्ही पहिल्यांदा तिथे गेलो, पाय वगैरे धुतले, थोडासा नमस्कार वगैरे केला, कारण त्या घाटावरती सुद्धा इतकी गर्दी होती, खूप लोक होती त्याही, कारण आम्ही विकेंडच्या दरम्यानच आय थिंक तिथे पोहोचलो होतो, त्यामुळे खूप गर्दी होती तिथेही. आणि तिथे पोहोचल्यानंतर ही जी वरती लाईन दिसते इथून स्टार्ट होतं ते पूर्ण ब्रिज आहे. तो पुढचा ब्रिजही तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. तर तो शेवटपर्यंत तो पूर्ण असा फिरून गेलेला ब्रिज आहे तो ब्रिज. आणि तिथून पुढून हा ब्रिज असा कव्हर करून तो पुढचा ब्रिज आणि अजूनही पुढे जे त्यांनी डायवर्ट केलेले जे ब्रिज आहे पूर्ण असा गोल करून, स्क्वेअर करून, तो पूर्णपणे सगळे ती गर्दी होती, लोकं होती. तर इतकीच गर्दी होती तिथे. त्यामुळे आम्ही इथे लाईव्ह दर्शन जे इथे स्क्रीन दिसत आहे त्याच्यावरच आम्ही दर्शन घेतलं आणि नदीमध्ये हातपाय धुतले. तर तिथे हातपाय धुतल्यानंतर तिथे जे खाली पिंड आहेत त्याचे दर्शन आम्ही घेतले, कारण आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं होतं की इथे तुम्ही पाया पडू शकता. तर आम्ही त्याचं पाया पडलो. त्यानंतर तिथे थोडंसं एक्सप्लोअर केलं, थोडंसं खाल्लं, कारण ह्या अलीकडचा जो घाट आहे तिथे खूप सारं असं खाऊ गल्लीसारखं आहे, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता वगैरे तिथे. आणि बोट्सही आहेत तिथे, तुम्ही हे बोट्स घेऊन तुम्ही पलीकडच्या साईडला जाऊ शकता बोटने, किंवा थोडंसं फिरू शकता. आणखीन पुढच्या साईडला जो रोड आहे त्या साईडलाही तुम्ही जाऊ शकता. तर डिपेंड आहे तुमच्यावर, पण आमच्याकडे थोडासा वेळ कमी होता म्हणून आम्ही इथूनच दर्शन घेतलं. पण तिथे पोचण्याचा आणि जाण्याचा जो एक्सपिरियन्स होता तो खूपच छान होता, काही वेगळाच होता एक्सपिरियन्स. अशा प्रकारे आम्ही हे करून आम्ही त्या दिवशी रात्री पोचलो छत्रपती संभाजीनगरला. आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठून शनी शिंगणापूरला आम्ही पोचलो. शनी शिंगणापूरला पोचल्यानंतर तिथे दर्शन घेतलं आणि लास्ट मग आमचा ह्या ट्रिपचा झाला तो पुण्यात पोचून. अशा प्रकारे आत्ता आम्ही पोचलो होतो नगरमध्ये पोचल्यानंतर इथे थोडासा ब्रेक घेतला आम्ही. ब्रेक घेतल्यानंतर शेवटी मग आम्ही पोचलो पुण्यामध्ये. तर अशा प्रकारे आमची ही ट्रिप झाली, पण खूप छान प्रकारे हा एक्सपिरियन्स होता जो पण काय होता तो. राजस्थान प्लेस खरंच खूप सुंदर आहे.
तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.